इराणच्या शिष्टमंडळाच्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानसमोर 4 अटी. होर्मुझवरील नियंत्रणासह संपत्ती परत करण्याची इराणची मागणी. अटी मान्य न झाल्यास परत जाणार इराणचा इशारा. इराणच्या अटी मान्य करणार नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. इराण हा कंगाल देश असल्याचीही टीका. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख. शरद पवार धर्म मानत नाहीत, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास त्याला आमचा विरोध नसेल. भाजपच्या मोठ्या नेत्याचं खासगीत बोलताना विधान. सध्याची परिस्थिती पाहता विलिनीकरण होईल असं वाटत नसल्याचंही वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इस्माच्या एसआयटीकडील तक्रारीनं खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. नाशिकमधील आयटी कंपनीला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामुळे टाळे लागण्याची शक्यता. कंपनीतील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार. सूत्रांची माहिती. सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई. प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आशा भोसलेंवर उपचार सुरू. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपुरात भूकंप. हिंगोलीतल्या शिरळी भागामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर साताऱ्यात दरोडा. कराड तालुक्यातील शेणोळी स्टेशनजवळील घटना. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं. मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू.